आता महिला महिला काय करतात, शिगड्या धुतात, पण कधी नळी काढून धुतात का? नाही. कधीच नाही. नळी आपली तशीच लावलेली असते, वरून रेगुलेटर काढतात आणि तशीच शिगडी धुतात. जी आपली घरची नळी ती ट्रिपल कोटिंगची ताराची जाळी, त्या तारा जर पाणी लागलं तर तारा जळतात, सडतात. सडल्यामुळे काय ती इथली जी पकड आहे ती ढिली होते. कधी कधी महिला काय करतात, शिगडी इकडे तिकडे सरकवतात, काही चालू इच्छा खाली घेतात. जर एखाद्या चालू इच्छा जर नळी निघाली तर काय होईल? स्फोट होईल. काढायची नळी, काढायची सर, पाहा पण काय होते. आता मी तुम्हाला विचारून काढायला लागलो, जर आपल्या घरामध्ये अचानक जर नळी निघाली तर 100% दुर्घटना होईल. मशीनच्या काटायच्या इकडे लक्ष ठेवा, मशीन काय काम करते. काय केलं सर? लाल खाली आला काटा ट्रिप झाला, जसं इकडे लीक पडलं, मशीन इकडचा सप्लाय 100% बंद करून टाकला. कोणती दुर्घटना होऊ दिली नाही. जर आपलं रेग्युलेटर असतं सर आणि आग जर लागली असती, अशी आग लागली, अशी आग लागली. हा सर 160चं प्रेशर आहे. आपल्या रेग्युलेटरचं प्रेशर आहे 660चं आणि मशीनचं प्रेशर आहे 160चं. विचार करा, 160चं प्रेशर आणि 660चं प्रेशर. ही नळी हातात धरल्या गेली नसती, सापासारखी इकडे तिकडे खेळली असती. कशी वाटते सर मशीन? चांगली. आता इकडे जर एकदा मशीन ऍक्टिव्हेट केली की जोपर्यंत आपलं टाकं संपत नाही तोपर्यंत इकडचं कोणतंच बटन चालू बंद करायचं काम नाही. फक्त सिगडीवरून चालू बंद करायचं. रेग्युलर रात्री बंद करायचं काम नाही. इकडे कोणतंच बटन चालू बंद करायचं कामच नाही. एकदा ऍक्टिव्हेट केली की इकडचं कोणतंच चालू बंद करायचं काम नाही. जोपर्यंत आपलं टाकं संपत नाही तोपर्यंत कोणत्याच बटनाला हात लावायचं काम नाही. सिगडीवरून चालू बंद करायचं. मी यासाठी पुन्हा प्रेस करायला लागलो, कारण काटा खाली पडलेला आहे, त्यासाठी मी पुन्हा प्रेस करणार आहे. गेला सर काटा? तर मॅडम 30 वर्ष झालं तुम्ही कनेक्शन वापरता, तुमचा एक दिवस तरी असा निघाला का कधी तुम्ही रेग्युलेटर चेक केलं, नळी चेक केली, तेव्हा लाईटर मारलं? नाही. ते दिवस कधीच नाही निघत. महिला काय करतात, सकाळी उठल्या उठल्या रेग्युलेटरचं बटन चालू करतात, सिगडीचं बटन चालू करतात, धडधड लाईटर मारतात. जर एखाद्या वेळेस नळी लीक झाली किंवा उंदराचं नळी कतरली तर इकडे जर लाईटर मारली तर इकडे तर भडका होईलच, पण जिथं नळी आहे लीक झालेली आहे तिथं पण आग लागेल. आपली महिला भाजू शकते किंवा याचा स्फोट होऊ शकते. आपण आता नळी कापून पाहू आपली मशीन काय काम करते. तुमची नळी निघणार नाही, पण एखाद्या वेळेस लीक जर झाली तर कशी जर लीक झाली तर सर मशीन काय काम केलं? खाली काटा ट्रिप झाला. जसं लीक पडलं तसं काटा ट्रिप झाला. जर तुमचं रेग्युलेटर जर असतं आणि आग जर लागली असती तर अशी आग लागली असती सर. कशी आग लागली असती. आणि ही आग सर एवढीच राहणार आहे का? नाही. अशी मोठी 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 होऊन जशी आग एका फुटापर्यंत गेली, मशीन काय काम केलं, ऑटोमॅटिक सप्लाय बंद करून टाकला. जर अशी आग लागली आपल्या घरामध्ये तर सर येथे कोणी विचारले? कोणी येत नाही. जर आपली मशीन लावलेली आहे सर, अशी जर आग लागली तर भीती इकडे यायचं, असं उभं राहायचं, पाहायचं मशीन काय काम करते. जशी आग एका फुटापर्यंत गेली, मशीन 100% सप्लाय बंद करून टाकली. सर आता मॅडम तुम्ही सकाळी कधी उठल्या चेक करत ना, पण मशीन काय करते सकाळी उठल्या चेक करते. असं जर कुठं लीक असेल, तुम्ही किती वेळा जरी प्रेस केलं तर काटावर जाणार नाही. म्हणजे समोर 100% दुर्घटना होणार आहे ती मशीन आपल्याला सांगून देते. ती ऍक्टिव्हेट होत नाही, चालू होत नाही. सर जातो काटावर? नाही. का बरं जात नाही? गॅस लीक. कारण लीक आहे. जोपर्यंत आपण हे लीक काढत नाही तोपर्यंत मशीन ऍक्टिव्हेट होत नाही, चालू होत नाही. जी आमची नळी ही डेमोची नळी ही कापल्या जाते. जी आपल्या घरची नळी असते ती बदलावी लागते, कारण त्याच्यामध्ये ताराची कोटिंग असते, ती कापल्या जात नाही. गेला सर काटावर? आता जे महाराष्ट्रात सिगडीपासून जे भाजण्याचं कारण आहे महिलाचं, ते एकच कारण आहे. कारण महिलाला एका कामात 10 कामं करायची सवय असते, कारण काम भरपूर असते. जर एखाद्या वेळेस काय होते मॅडम, तुम्ही ज्यात दूध ठेवता, चहा ठेवता, कधी कधी दूध पूर्ण जळून पण जाते, तरी पण लक्ष राहत नाही. कधी कधी उतू जाते, उतू गेल्यानंतर काय होते, सिगडी विजून जाते. अशी जर समजा सिगडी विजली, तुम्ही लाईटर जर मारलं तर काय होते, भडका होते. थोड्या 5-10 मिनिटांना लाईटर मारलं तर मोठा भडका होते. आपलं रेग्युलेटर काय करते, सिगडी विजली किंवा चालू असली तरी ते गॅस वाहिनी चालू ठेवते, ते बंद करत नाही. जसं सिलेंडर 660चं प्रेशर देते तसं 660चं प्रेशर बाहेर काढते. एका बर्नरचं काम असलं तेव्हा पण 660चं प्रेशर देते, 2 बर्नरचं काम असलं तेव्हा पण 660चं प्रेशर देते. पण मशीन काय करते, मशीनचं प्रेशर आहे 160चं. फक्त आपल्या सिगडीला 160ची गरज आहे. 500चं जे प्रेशर असते ते वाया जाते. मशीन काय करते, एका बर्नरचं काम असलं तर एकाच बर्नरचं प्रेशर देते, 2 बर्नरचं काम असलं तर 2 बर्नरचं प्रेशर देते. तिथं आपली गॅस बचत करते. आणि असं जर उतू जाऊन विजलं तर मशीन काय करते, 90% गॅस पकडून ठेवते. फक्त 10% गॅस सप्लाय चालू असतो. ते 10% गॅस सप्लाय यासाठी चालू असतो,
जर उतू गेल्यानंतर विजलं तर मॅडम आपल्याला कसं कळणार आहे की उतू जाऊन विजलं म्हणून? जोपर्यंत आपल्याला वास येणार नाही तोपर्यंत कळणार नाही. त्यासाठी हा 10% गॅस चालू असतो. आता फूक मारली तेव्हापासून चालू 1 मिनिट झाला, तुमच्यापर्यंत गॅस पोहोचला, वास आला. आता जर लायटर मारले तर काय व्हायला पाहिजे? भडकावायला पाहिजे. हो भेटते का कुठं? कुठंच नाही भेटत. आता तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे सिगडीवर काय ना काय झालं, कारण गॅस हा हवेपेक्षा जड असतो. तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे सिगडीवर काय ना काय झालं. सिगडीवर जर लायटर मारला तर 100% पेटायलाच पाहिजे. बरं मॅडम, तुम्ही पहिल्या वेळेस लायटर मारता पेटत नाही, दुसऱ्या वेळेस लायटर मारता पेटत नाही, जेव्हा तिसऱ्या वेळेस लायटर मारता तेव्हा पेटते, तेव्हा एवढा तरी भडका होते. आता 100% मग सिगडीवर जर लायटर मारला तर भडका व्हायलाच पाहिजे. कुठे पेटते का? गॅस वाहिनी तर चालूच आहे, कुठं पेटते का? कुठंच नाही पेटत. असा सिगडीवर 24 घंटे जर दिवा लावून ठेवला, दिव्याचं तेल संपल पण सिगडी भडकणार नाही. जोपर्यंत आपण 1 इंच जवळ नेत नाही तोपर्यंत बर्नर पेटत नाही. कसं पेटलं बर्नर? नॉर्मली पेटलं, जसं आपण सुरुवातीला पेटवतो तसंच पेटलं. जर आपलं रेग्युलर असतं तर 100% भडका झाला असता, स्फोट झाला असता. पण मशीन काय करते, तशी ती दुर्घटना होऊ देत नाही. हे जे 10% गॅस निघतो, हा बर्नर जेव्हा निघाला की हा ऑक्सिजन मध्ये मिसळतो. ऑक्सिजन मध्ये मिसळल्यावर तो ज्वलनशील राहत नाही. तुम्ही कुठं एखाद्या वेळेस चुकून जरी तुमचं बटन चालू असलं, 1 तास 2 तास असं 5 तास सारखं बटन दिवसभर जरी चालू असलं, तुमचे फक्त 10% गॅस चालू म्हणजे वाहिनी चालू राहील, पूर्ण घरात गॅस होईल, पण ते तुम्ही पुढे जरी आग लावली तर ती जळणार नाही, पेटणार नाही. पण रेग्युलेटर काय करते, रेग्युलेटर जर 600-700 किलो गॅस बाहेर काढला तर 1 किलोचा 5 किलो होतो आणि 5 किलोचा 25 किलो होतो आणि तो ज्वलनशील असतो. आपण जर कुठं टीव्हीचं बटन किंवा फॅनचं बटन जरी चालू बंद केलं तर 100% आपल्या घरामध्ये दुर्घटना होतात. कशी वाटली सर मशीन? एखाद्या वेळेस चालूच्या जरी रेग्युलेटर काढून घेतलं तरी मशीन काय करते, 100% सप्लाय बंद करून टाकते. असाल पाहिजे सर्व आपल्या घरात मशीन. आता मला सांगा, मशीन इकडची 100% सप्लाय बंद करून टाकते, इकडची कोणती दुर्घटना होऊ देत नाही. जर एखाद्या वेळेस मशीनवर चुकून जरी आग लागली तर काय करेल मशीन? ट्रिप करेल. आपण आता मशीनवर जबरदस्ती आग लावून बघू मशीन काय काम करेल. लावायची माग पाहू आपण जबरदस्ती आग लावून मशीन काय काम करते. अशी आग लागली तर इथे कोणी झाले, कोणीच झाले. किती मोठा जरी पैलवान असला तर ह्या कोण तो बाहेर असतात, तो आत येत नाही. पण आपली मशीन काय करते, याच्यावर अशी किती जरी 1 घंटा 2 घंटे 3 घंटे 5 घंटे जरी सारखी आग चालू असली तर या सिलेंडरचा स्फोट होऊ देत नाही. ही जी आग आहे ही आग बाहेर काढते. आणि आपलं रेग्युलेटर काय करते, ही जी आग ही याच्या सिलेंडरच्या आतमध्ये ओढते. त्याच्यामध्ये जर आग गेली तर सिलेंडरचा 1 किंवा 1.5 मिनिटात त्याचा स्फोट होतो. पण मशीनवर अशी किती जरी आग लागली तर मशीन सिलेंडरचा स्फोट होऊ देत नाही. आता एवढी आग लागली मशीन काय नाही करावं पाहिजे. पावर का बरं गरम नाही झाली? कारण हे गनमेटल पासून बनलेली आहे. गनमेटल कोणता धातू आहे? जे बॉर्डर सैनिक आहेत, सैनिकाच्या हाती जे बंदूक आहेत, बंदुकीला जे धातू लागतो गनमेटल, त्या धातूपासून बनलेली आहे. सैनिकांना सारखी जरी 3 दिवस फायरिंग चालू ठेवली तर त्याची बंदूक गरम होत नाही. त्याची बंदूक जर गरम झाली त्याच्या हाताला फोडायला येते, ते घरी आले असते. त्या धातूपासून बनलेली गनमेटल पासून. आणि गनमेटल आणण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटचं परमिशन लागते आणि आपल्या मशीनला गव्हर्नमेंटचं परमिशन. कशी वाटली सर मशीन? चांगली. एवढंच नाही तर मशीन मेड इन इंडिया आहे, भारतीय बनावट आहे, चीन जापान नाही आहे. आणि हायकोर्टाची परमिशन आहे की मशीन तुम्ही प्रत्येक घरी बसवू शकता. ISO प्रमाणित आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि जरी मशीन आपल्या सिलेंडर लावली, चुकून जरी कोणती छोटी मोठी दुर्घटना झाली तर 2 कोटी ते 15 कोटी पर्यंत इन्शुरन्स आहे. एवढा इन्शुरन्स कोणती कंपनी देते का? आपल्या कंपनीने का ठेवलेलं आहे की मशीन जर आपल्या सिलेंडर लावली तर 30 वर्षापर्यंत आपल्या घरात त्या सिलेंडरमुळे कोणती दुर्घटना होऊ देणार नाही. आणि मशीनची 5 वर्ष गॅरंटी आणि 30 वर्ष लाईफ. सर आता तुम्ही एवढा मोठा घर बांधलं, एवढा मोठा घरात अशी आहे एखादी वस्तू 5 वर्ष गॅरंटी होतीच नाही. पण सर मशीनची 5 वर्ष गॅरंटी आणि 30 वर्ष लाईफ. केवढ्याची पण तुमचे काय कंपनी काय त्याची किंमत? कंपनीची किंमत आहे 4,999 रुपये. 5,000ला 1 रुपया कमी. कशी वाटली किंमत? किंमत चांगली का? मशीन चांगली ते असलं तरी पण एकदम आपल्या जीवापेक्षा जास्त आहे. पण आज आपल्या कॉलनीमध्ये सर्वे चालू आहे. सर्वे मध्ये आम्ही ज्या काही माहिती देतो त्या घरी फक्त ही मशीन आपल्याला 30% वितरण करायची. जेव्हा ही मशीन कंपल्सरी होईल 2025 मध्ये, जे 70% राहतील ते तेव्हा घेतील. ती 30% वितरण करायची आणि ते पण 50% सूटवर. आता 5,000च्या किती झाले? 25.
25 मध्ये मशीन आणि त्यासोबत एक सूर्या कंपनीचा लायटर आणि सूर्या कंपनीचा पाईप. बरं मॅडम तुमचं लायटर जर पाण्यात पडलं चालते का? नाही बंद होतं. याची रोज आंघोळ करायची आणि रोज चालवायचं. हे वॉटर प्रूफ आहे. याची पण एका वर्षाची गॅरंटी. एका वर्षात 10 जरी बंद पडले तर पीस टू पीस बदलून दिल्या जातील आणि मशीन एका वर्षात 50 जरी बंद पडल्या तर पीस टू पीस बदलून दिल्या जातील. 5 वर्षात 50 जरी बंद पडल्या तर पीस टू पीस बदलून दिल्या जातील. आता कशी वाटली किंमत?